सगळ्या वर्गाचा बोलणार. प्रश्न क्रमांक 8. देशमोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, आपण हा प्रश्न वाचला अध्यक्ष महाराज. तर याच्यामध्ये आम्ही प्रश्नात विचारला होतो की राज्यातील अधिकाधिक नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य या दोन्ही योजनेअंतर्गत मोफत आणि कॅशलेस उपचार देणे बंधनकारक असून याचा एकत्रित लाभ मिळावा यासाठी शासनाने शासकीय रुग्णालयाबरोबरच खाजगी रुग्णालयाला योजना आणण्याचा निर्णय दिनांक 2 डिसेंबर 25 रोजी त्या दरम्यान केलेला आहे. काही खरे आहे का? आपण सांगितलं अंशतः खरे आहे. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न जो आहे आपला ते अतिरिक्त पैसे घेण्याचा, तो सुद्धा आपण म्हटलं की याच्यामध्ये आपण म्हटलं की 2 जुलै 2012 रोजी तत्कालीन राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू झाल्यापासून सदर आरोग्य संरक्षण योजनेत खाजगी व रुग्णालयाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि दुसऱ्या क्रमांकात त्यांनी सांगितलं की आपण जे सांगितलं दुसऱ्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे हे खरे आहे. आपण मान्य केलेलं आहे की या ज्या तक्रारी आपल्याकडे येतात आणि दवाखाने ज्या पद्धतीनं या रुग्णांना लुटतात, या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण फुल प्रूफ, कारण की आखरी हा शासनाचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे. हॉस्पिटल सर्रास लुटतात, त्या रुग्णाकडूनही पैसे घेतात आणि आपल्याकडूनही पैसे घेतात. आणि म्हणून फुलप्रूफ योजना करण्याच्या बाबत आरोग्य विभाग काय योजना करेल आणि जेणेकरून रुग्णांना पैसे लागणार नाही अशा पद्धतीच्या आपण काय SOP तयार करणार त्याबद्दलची भूमिका आपण स्पष्ट करावी.